हल्ल्याच्या ठिकाणांचे सॅटेलाइटने घेतलेले फोटो आता समोर आले आहेत आणि त्यावरूनच पाकिस्तानचं किती नुकसान झालंय याची कल्पना आपल्याला करता येते। आपण पाहू शकतोय मॅक्सार टेक्नॉलॉजीने हे सॅटेलाइट फोटो आपल्याला पाठवले आहेत। भारताचं यश सुद्धा आता या फोटोमुळे उघड झालेलं आहे। पाक एअरफोर्सचं मोठं नुकसान झालंय आणि ऑपरेशन सिंदूर यशस्वी झालंय। आपण पाहू शकतोय भारताने राबवलेलं ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्याची ग्वाहीच आता या सॅटेलाइट फोटोच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकतोय की संपूर्णपणे फोटो आपण पाहू शकतोय जे सॅटेलाइट मधून घेतलेले आहेत ते आता समोर आलेले आहेत आणि त्यातून पाकचं कोणत्या प्रकारचं किती मोठं नुकसान झालंय हे आपण पाहू शकतोय। आपण ते फोटो आता पाहू शकतोय कसे दिसतायत आणि सॅटेलाइट मधून घेतलेले फोटो काय आहेत। हल्ल्यानंतरचा आहे आणि हल्ल्यापूर्वीचे हे फोटो आहेत। हल्ल्यापूर्वी कशा प्रकारे हे होतं आणि त्यानंतर पाकिस्तानची हालत कशी झाली आहे ते आपण हल्ल्यानंतर बघू शकतोय। हा हल्ल्यापूर्वीचा फोटो आहे आपण पाहू शकतोय आणि त्यानंतर सॅटेलाइटने घेतलेला हा दुसरा फोटो आहे तो हल्ल्यानंतरचा आहे। त्यामध्ये आपण पाहू शकतोय की संपूर्णपणे धुराने व्यापलेला आहे आणि सगळा काळा टिक्कर पडलेला भाग आहे, सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे आणि अत्यंत दुरावस्था झालेली आहे। तर या पहिल्याच फोटोमध्ये पाहतोय ती दृश्य आहेत पाकिस्तानातल्या सुक्कर एअरबेसची। भारताच्या एअर स्ट्राईक पूर्वीची आणि नंतरची आपण दृश्य पाहू शकतोय। पाकिस्तानी सैन्याचं हे एक मुख्य हवाई तळ आहे। या एअरबेसवर विविध प्रकारची पाकिस्तान वायुसेनेची विमानं तैनात असतात आणि ती विमानच आता कुठे राहणार असा प्रश्न पडतोय। ही जागा सुरक्षा आणि हवाई आक्रमणांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते। तर आता अधिक माहिती आहे ती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया सुक्कर बद्दलचीच। हे आहेत सिंध प्रांतातील कराची जवळचं महत्त्वाचं तळ आहे सुक्कर एअरबेस हा म्हटला जातोय आणि तिथे राजस्थान गुजरात सीमेजवळ हवाई टेहळणीसाठी ह्याचा वापर केला जातोय। भारताने पाकचं मोठ्या प्रमाणावर नुकसान केलेलं पाहायला मिळतंय। त्यानंतर पुन्हा आपण काही दृश्य पाहणार आहोत ती कशा प्रकारची आहेत। हे आहे हल्ल्यापूर्वीचं आणि हे आहे हल्ल्यानंतरचं नूर खान एअरबेस। नूर खान एअरबेस पाकिस्तानचा भारताने उद्ध्वस्त केला होता। तो हल्ल्यापूर्वी अशा प्रकारे होता आणि हल्ल्यानंतर त्याची अवस्था अशी झालेली आहे। या ठिकाणी विमानं उभी राहतात, आपण पाहू शकतोय की विमानं उभी राहतात तो क्षण कसा आहे ते विंडो आपण पाहू शकतोय। हल्ल्यापूर्वी ज्या प्रकारची समृद्धी दिसत होती ती हल्ल्यानंतर मात्र राहिलेली नाहीये। सगळा एअरबेस भरपूरपणे उद्ध्वस्त केलेला आहे। तर नूर खान एअरबेस पाकिस्तानच्या दृष्टीने अत्यंत अतिसंवेदनशील अशी जागा आहे। नूर खान एअरबेस ISI साठी महत्त्वाचा आहे। याच एअरबेस जवळ पाकचा अण्वस्त्र साठा सुद्धा आहे। आता याच नूर खान एअरबेसची माहिती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। नूर खान एअरबेस रावळपिंडी जवळ आहे। पाक वायुसेनेचा प्रमुख एअरबेस आहे। आपण पाहू शकतोय पाकचा एअरबेस प्रमुख आहे तो रावळपिंडीमध्ये आहे आणि त्याची ही माहिती आहे। लढाऊ विमानं, ड्रोन आणि इतर सगळं या इस्लामाबाद पासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर आहे। आपण पाहू शकतोय हा जो एअरबेस आहे तो इस्लामाबाद पासून केवळ 10 किलोमीटर अंतरावर आहे आणि तो आपण उद्ध्वस्त केलेला आहे। भारतानं हा संपूर्णपणे उद्ध्वस्त केलेला आहे। पुढे आपण पाहतोय सरगोधा एअरबेसची आपण काय अवस्था केली आहे। भारताने सरगोधावर सुद्धा हल्ला केला होता। सरगोधा एअरबेस हल्ल्यापूर्वी अशा प्रकारे होता आणि त्यानंतर इथे या रस्त्यावरच धावपट्टीवर हल्ला झालेला आपण पाहायला मिळतोय। आपण चौकाच्या मधून पाहू शकतोय अशा प्रकारचा हल्ला झालेला आहे आणि इथे यापूर्वी समोर विमानं होती आणि पुढे अशा प्रकारे झाले। सरगोधा एअरबेस हा खरं तर पाकिस्तानी हवाई दलाचं प्रमुख तळ आहे। लढाऊ विमानं आणि अण्वस्त्र सज्ज विमानतळ हे आहे। सरगोधा हा अत्यंत महत्त्वाचा म्हटलं जातं। या एअरबेसची 1965 आणि 1971च्या युद्धामध्ये महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली होती। याच एअरबेसवरून हल्ला झाला होता।
तर आता याच संदर्भातले ग्राफिक्स आपण पुन्हा स्क्रीनवर पाहणार आहोत. सरगोधाचा एअरबेस जो आहे तो पंजाब प्रांतातल्या हवाई दलाचं प्रमुख तळ आहे. हाच सरगोधा एअरबेस त्यांनी युद्धामध्ये महत्त्वाची भूमिका लढाऊ विमानाचं आणि अण्वस्त्रांचं सुद्धा सज्ज आहे. आणि आपण पाहू शकतोय 1971 आणि 65 युद्धामध्ये त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. ह्याच्यानंतर आणखीन एका एअरबेसचा आपण उद्ध्वस्त केला होता, तो म्हणजे भोलारी एअरबेस. तो कसा आहे तर हल्ल्यापूर्वी तो अशा प्रकारे दिसत होता आणि हल्ल्यानंतर त्याच्या मुख्य इमारतीवर हल्ला झालेला आहे आणि आपण पाहू शकतोय अत्यंत दुरावस्था त्या एअरबेसची झालेली आहे. हल्ल्यापूर्वी अत्यंत चांगल्या पद्धतीनं मांडणी केलेला हा एअरबेस होता आणि सॅटेलाइटनी घेतलेली ही दृश्य आहेत. हल्ल्यानंतर ती अशा प्रकारे झालेली आहेत, त्याच्या मुख्य इमारतीवरच मिसाईल पडलेली आहे आणि भारतानं तो संपूर्णपणे एअरबेस उद्ध्वस्त केलेला आहे. ह्यानंतर पुढचा जो एअरबेस आहे तो जाकोदा एअरबेस. जाकोदाबादचा जो एअरबेस आहे तो हल्ल्यापूर्वी असा होता. हल्ल्यापूर्वी सुद्धा आपण सॅटेलाइटमध्ये त्याची व्हिज्युअल्स घेतले होते आणि हल्ल्यानंतर आपल्या उपग्रहाने आणखीन त्याचे काही व्हिज्युअल्स घेतलेले आहेत. हे फोटो आहेत, आपण पाहू शकतोय की या इमारतीवर धावपट्टीच्या बाजूला जी इमारत आहे त्या ठिकाणी त्यांनी हल्ला केलेला आहे आणि भारतानं हा संपूर्णपणे एअरबेस उद्ध्वस्त केलेला आहे. हे पाकिस्तान वायुसेनेचं एक महत्त्वाचं तळ आहे. सिंध प्रांतातलं जाकोदाबाद शहराजवळ हे आहे. हा एअरबेस अत्यंत महत्त्वाचा आहे कारण पाकिस्तान वायुसेनेचा एका मुख्य तळांपैकी त्याला म्हटलं जातं आणि देशाच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका हा एअरबेस बजावतो. दुसरीकडे भारतीय नौदलाकडून आणखी एक व्हिडिओ आता प्रसारित केला जातोय. प्रत्येक ध्येयासाठी सज्ज, मिशन यशस्वी, भारताच्या नौदलाने दाखवली ताकद. एक व्हिडिओ आता नौदलानेच प्रसारित केलेला आहे. भारतानं आपली ताकद दाखवली आहे, भारतानं शक्ती प्रदर्शन केलंय. हे तय्यार हम असं म्हणत भारताची ताकद फक्त पाकिस्तानला नाही तर जगाला दाखवून दिलेली आहे. फक्त एअर स्ट्राईक नाही तर नौसेना सुद्धा भारताची अत्यंत जागरूक आहे, हे आपण पाहू शकतोय. हे तय्यार हम हा संदेश भारतानं सगळ्या जगाला दिलेला आहे. अनेक दिवस कुरघोडी करत असलेल्या अमेरिकेला सुद्धा हा संदेश दिलेला आहे. भारताला कोणाची मध्यस्थी नको असं त्याने म्हटलेलं आहे. दरम्यान एक महत्त्वाची बातमी समोर येते कारण परराष्ट्र मंत्री जे भारताचे आहेत एस जयशंकर त्यांच्या सुरक्षेत आता वाढ केलेली आहे. त्यांच्या ताफ्यामध्ये बुलेट प्रूफ कारचा समावेश केलेला आहे. या हल्ल्यानंतर त्यांचं नाव बरंच चर्चेत होतं. ऑपरेशन सिंदूर नंतर भारत आणि पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतल्या अधिकृत निवासस्थानी त्यांच्या सुरक्षा वाढवलेली आहे. जयशंकर यांची सुरक्षा आता तैनात केलेली आहे. एस जयशंकर यांनी आधीच झेड श्रेणी सुरक्षा होती, त्यांना झी श्रेणीची सुरक्षा होती ज्यात 33 कमांडो तैनात होते. मात्र या हल्ल्यानंतर हा जो तणाव झालेला आहे त्यानंतर त्यांच्या सुरक्षेमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ केलेली आहे. कारण भारताचं परराष्ट्र धोरण आणि परराष्ट्रांची त्यांचं कसं वागणं असावं हे ते ठरवत असतात. आता त्यांच्या सुरक्षेमध्ये बुलेट प्रूफ कारचा सुद्धा समावेश केलेला आहे. तर भारतीय सैन्याची दुपारी 12 वाजता आता पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये भारतीय सैन्य अत्यंत महत्त्वाची माहिती देईल. शोपियानमधल्या एन्काउंटरबद्दल माहिती देण्याची शक्यता आहे. आजच दुपारी 12 वाजता ही पत्रकार परिषद होते आणि भारतीय सेना शोपियामध्ये जे हल्ला झाला होता त्यात 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं गेलं होतं. त्या 3ही दहशतवाद्यांविषयी आणि ते कशा प्रकारे ते ऑपरेशन पार पडलं ह्याची माहिती आजच्या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात येईल. तसंच दुसरीकडे केंद्रीय मंत्रिमंडळाची सुद्धा आज महत्त्वाची बैठक दिल्लीमध्ये होते. दिल्लीमध्ये भारत आणि पाकिस्तानमधल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही अत्यंत महत्त्वाची बैठक खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी होणार आहे. त्यात अनेक जण उपस्थित असतील. आज काही महत्त्वाच्या प्रकल्पांना सुद्धा मंजुरी मिळेल. आपण पाहू शकतोय फक्त भारत पाक तणाव नाही तर इतर महत्त्वाच्या प्रकल्पांना सुद्धा मंजुरी या बैठकीमध्ये मिळण्याची शक्यता आहे. यापुढे घेऊया युद्धाच्या बातम्यांचा आढावा टॉप 50 मधून. ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल आता 70 देशांच्या संरक्षण प्रतिनिधींना माहिती देण्यात आली आहे. या मोहिमेतून भारत आणि पाकिस्तान संबंधांच्या सामान्यपणाची व्याख्या नव्यानं करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. रशिया, स्वीडन, नेपाळ, इजिप्त आणि अन्य देशांच्या दूतावासांमध्ये कार्यरत संरक्षण प्रतिनिधींसाठी याबाबत बैठक पार पडली आहे.
पाकिस्ताननं ताब्यात घेतलेल्या BSFच्या जवानाची सुटका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यानं 23 एप्रिलला अनवधानानं आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली होती. त्यानंतर पाकिस्ताननं त्याला ताब्यात घेतलं. TGMO स्तरीय चर्चा सुरू झाली. त्यामुळे पूरम कुमार साहूच्या कुटुंबियांच्या मनात आता आशेचा किरण निर्माण झालाय. नवी मुंबईत आज पाणी पुरवठा बंद असणार आहे, कारण महापालिकेच्या मोरबे जलाशयाच्या जलवाहिनीतून वारंवार पाणी गळती होते. ती बदलण्याचं काम आज हाती घेण्यात येणार आहे. त्याच्यामुळे भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रावरून नवी मुंबई शहराला आज पाणी पुरवठा होणार आहे. 24 तास तो पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तसंच दुरुस्तीचं काम झाल्यानंतर उद्या संध्याकाळी शहरामध्ये कमी दाबानं पाणी पुरवठा होईल. रत्नागिरीत आता आठवड्यातून 1 दिवस पाणी कपात होणार आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या शीळ धरणामध्ये गतवर्षीच्या तुलनेत 150 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा जास्त आहे. मात्र उपलब्ध पाणीसाठा 10 जूनपर्यंत पुरेल एवढाच आहे. तर पुणे जिल्ह्यात 83 टँकर सुरू करण्यात आलेत. पाणी टंचाईवर नागरिकांना खासगी टँकरांचा आधार आहे. यापैकी केवळ 6 टँकर सरकारी आहेत, तर 77 खासगी टँकर वापरण्यात येत आहेत. साताऱ्यातल्या प्रमुख धरणात अजूनही चांगला पाणीसाठा शिल्लक आहे असंच दिसून येतंय, कारण कोयनेसह 6 धरणात सुमारे 45 TMC पाणी आहे. तर कण्हेर आणि उरमोडीत चांगला साठा उपलब्ध आहे. त्यामुळे वेळेत पाऊस सुरू झाल्यास धरणामध्ये साठा वेगानं वाढू शकतो. बुलढाण्यात मोताळा शहरात नियमित पाणी पुरवठा व्हावा, तसंच पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावं आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार नाही यासाठी शासनाकडून कोट्यावधी रुपयांच्या योजना राबवल्या जात आहेत. मात्र शहराला दूषित पाणी पुरवठा होतोय आणि त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. अंदमानच्या समुद्रात काल नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन झालं. यंदा मोसमी पाऊस 8 ते 10 दिवस पूर्वीच दाखल झालाय. त्यामुळे केरळमध्ये मान्सून 25 ते 27 मे तर तळकोकणात 5 जूनपर्यंत यायची शक्यता आहे. ही शक्यता आता हवामान विभागानं वर्तवली आहे. मावळमध्ये अवकाळी पावसानं दाणादाण उडवली आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलं होतं, तर अनेकांच्या घरांचे पत्रे उडाले. सुदैवानं यात कोणतीही दुर्घटना झाली नाही. मात्र पिकांचं मोठं नुकसान झालं. भेंडी, काकडी आणि ज्वारी पिकाचं नुकसान मोठं झालं. पालघर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतीसोबतच वीट उत्पादकांचं मोठं नुकसान झालंय, कारण वीट भट्टी व्यवसायावर हजारो कामगारांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. त्यांना विमा सुरक्षा दिल्यास नुकसान भरपाई मिळेल, अशी मदत होईल, अशी मागणी आता होतीये. पुण्याच्या रायरेश्वर पठारावर एका शेतकऱ्यानं जिद्दीची शर्थ केली आहे. 2 टनाचा ट्रॅक्टर अवघड डोंगर चढून वर नेलाय. शेतकऱ्यानं नवा ट्रॅक्टर खरेदी केला, मात्र रस्ताच उपलब्ध नसल्यानं कड्यातल्या लोखंडी शिडीचा वापर करून त्यानं टँकरचे पार्ट्स वर नेलेले आहेत. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर महाबीजनं सोयाबीन बियाचे नवीन दर जाहीर केलेत. यंदा मागील वर्षाच्या तुलनेमध्ये दरामध्ये घट झालेलं पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळणार आहे. राज्यामध्ये जिल्ह्यात सर्वाधिक सोयाबीन पिकांची पेरणी होते. त्यामुळे कृषी विभागाकडून तब्बल 4 लाख हेक्टर शेतावर खरीप पेरणीचं नियोजन केलंय. वाशिमच्या बाजारात नवीन मूग दाखल झालेत. मुगाला 6 ते 7 हजार दर मिळतोय. बाजार समितीत 1,500 क्विंटल मुगाची आवक झाली आहे. चिंचवड स्टेशन परिसरात मेट्रो पिलरचा लोखंडी सांगाडा अचानक कोसळलाय. पिलरचा लोखंडी सांगाडा ग्रेड सेपरेटरवर पडल्यानं रस्त्याने जाणारे प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. रात्री 11 वाजता दरम्यान ही दुर्घटना घडली. दरम्यान मेट्रो कामात हलगर्जीपणा दाखवणाऱ्या कंत्राटदाराविरोधात स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. पुणेकरांचा PMP बसमधून प्रवास आणखी सुलभ होणार आहे. PMPच्या ताफ्यामध्ये 1000 बस येणार आहेत. संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये हा प्रस्ताव मंजूर केलेला आहे. CNGवर चालणाऱ्या या सगळ्या बसेस असणार आहेत. राज्यातील वाहन चालकांकडे PUC सर्टिफिकेट असणं बंधनकारक असतं. मात्र असं असतानाही अनेक वाहन चालक याकडे दुर्लक्ष करतायत. त्यामुळे सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतलाय. नो PUC सर्टिफिकेट नो इंधन धोरण लागू करणार आहे. या नव्या नियमामुळे पेट्रोल किंवा इंधन भरायला जाताना वाहन चालकाकडे PUCची प्रत बंधनकारक करण्यात येणार आहे.
आता एक मोठी बातमी येते लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातली ही बातमी आहे. सगळ्या लाडक्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे, कारण लाडकीच्या नावानं बँक खाती तयार करून त्याचा सायबर गुन्ह्यांसाठी वापर करणाऱ्या एका टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केलेला आहे. आपण पाहू शकतोय ही योजना सुरू केल्यानंतर अनेकांनी याचा गैरफायदा घेतला, अनेक सरकारचे पैसे लुबाडले. आता या प्रकरणामध्ये जुहू पोलिसांनी आतापर्यंत 4 जणांना अटक केली आहे. बँक खाती प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अर्थात प्रतीक पटेल हा मूळचा गुजरातचा आहे आणि आता तो फरार आहे, तो सापडत नाहीये. मात्र विशेष म्हणजे आरोपींनी तयार केलेली बहुतांश बँक खाती ही पुरुषांची होती, पुरुषांच्या नावाने तयार केली होती आणि तरीही त्यात लाडक्या बहिणीचे पैसे जमा झाले होते. दरम्यान या सगळ्या प्रकरणाचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी. पाहूया त्या काय म्हणतायत. महिला सशक्तीकरण आणि सबलीकरणाच्या उद्देशाने राज्य सरकारने लाडकी बहीण योजना ही योजना राबवली. मात्र या योजनेला गालबोट लावण्याचा प्रकार सध्या समाजकंटकांकडून होताना बघायला मिळतोय. काही समाजकंटकांकडून बँकांची अकाउंट उघडली जात आहेत, महिलांच्या नावाने देखील ही अकाउंट उघडली जात आहेत आणि याच अकाउंटमध्ये काही पैसे जे आहेत ते देखील जमा केले जात आहेत. अनेक वेगवेगळ्या ठिकाणाहून हे पैसे जमा केले जात आहेत आणि हे अकाउंट जे आहेत ते विकले जात असल्याची धक्कादायक माहिती उघड झालेली आहे. पोलिसांनी 4 लोकांना अटक केलेली बघायला मिळत आहे. हे 4ही लोक मुंबईतील आहेत. फाल्गुनी जोशी, रितेश जोशी, श्रुती राऊत आणि अविनाश कांबळे, जो संपूर्ण लोकांना गाठून त्यांचे अकाउंट उघडायचा, त्यांचे डॉक्युमेंट गोळा करायचा आणि त्यांना अकाउंट उघडतानाच 1000 रुपये दिले जायचे आणि आणखीनही पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होतील असं देखील सांगण्यात यायचं. असा एकूणच कारभार जो आहे तो या टोळीचा होता आणि या टोळीला सध्या या ठिकाणी जुहू पोलिसांनी अटक केलेली आहे. कॅमेरापर्सन अरविंद वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई. दुसरीकडे लाडकी बहीण योजनेवरून ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत आता त्यांनी सरकारवर आगपाखड केली आहे. मुळात लाडकी बहीण योजना बोगस आहे असं ते म्हणालेत. ही मतं विकत घेण्यासाठी योजना राबवली होती असं सुद्धा त्यांनी म्हटलं. असा अगदी घणाघाती आरोप आता संजय राऊतांनी केलाय. आपण पाहू शकतोय दिवसेंदिवस लाडकीबाबतचे गुन्हे समोर येत आहेत आणि त्यावरून संजय राऊत चांगलेच तापलेत. त्यांनी सरकारवर निशाणा साधलाय. बहीण योजनाच बोगस आहे. जसं अनेक वर्ष स्वातंत्र्य सैनिक पेन्शन योजना याच्यामध्ये अनेक लाभार्थींनी खोट्या पद्धतीने लाभ घेतला, तशी ही लाडकी बहीण योजना आहे आणि ती फक्त राजकीय फायद्यासाठीच निर्माण केली. आपापल्या लोकांना पैसे देऊन त्या पैशाचा वापर निवडणुकीत व्हावा, मतं विकत घेण्यासाठी, त्यासाठीच या योजनेचा वापर झाला. आता 2100 वरून 500 वरती आणलं आहे. त्या 500 मध्ये घोटाळा सुरू आहे. तुम्ही काय करणार त्याला? ह्या ज्या भ्रष्टाचाराच्या डिलिव्हऱ्या फार सुरळीत होत आहेत, बाकी सगळ्या कोणाच्या होत नाहीत त्यांच्या. इथे घेऊया लहानशी विश्रांती.
महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई यांनी आज सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना 52वे सरन्यायाधीश म्हणून शपथ दिली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतर अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. या शपथविधीसाठी उपस्थित होते. गवई यांना 6 महिन्यांचा काळ कामासाठी मिळणार आहे. ते 23 नोव्हेंबर 2025 पर्यंत याच पदावर म्हणजे सरन्यायाधीश पदावर कार्यरत असतील. भूषण रामकृष्ण गवई जो भारत के उच्चतम न्यायालय हे जे काही विशेष घडलं ते चांगली गोष्ट आहे, परंतु त्याच्यामध्ये आश्चर्यही नाही आहे. कारण हा लहानपणापासून प्रत्येकच गोष्टीला न्याय देत गेला. आधी तो हायकोर्टामध्ये जज झाला, तर तेव्हा दोघांच्या चर्चेमध्ये हे झालं की तू जर वकिली केली तर पैसा कमावशील आणि जज जर झाला तर देशाची सेवा करशील, लोकांना न्याय देशील. माझं एकच अपेक्षा होते की माणूस म्हणून मुलं वाढले पाहिजे.